Hello everyone. Today we are going to learn unit number 2nd and lesson number 2. Unit number 2 and poem number 2.1 from a railway carriage. तर बघा मुलांना, विद्यार्थ्यांना आत्ताच जस्ट आपली एक्झाम झालेली आहे. अतिशय सुंदर असे पेपर्स तुम्ही लिहिलेले आहेत. छान मार्क्स देखील सगळ्यांना मिळालेले आहेत. ज्यांना कमी मार्क्स मिळालेले आहेत त्यांनी आता थोडंसं अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आहे आणि छान अभ्यास करून फर्स्ट सेमिस्टरला छानपैकी मार्क मिळवायचे आहेत. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न अ न्यू पोएम फ्रॉम अ रेल्वे कॅरेज. मला सांगा, सगळेजण मामाच्या गावाला गेलेले आहेत. बरेच जण मामाच्या गावाला जाताना आता आपल्याकडे सहसा कोणी ट्रेनचा यूज नाही करत, पण कधीतरी सगळेजण ट्रेनमध्ये बसलेलेच असतील किंवा आपण बसचा उपयोग करतो. आपली जर स्वतःची गाडी असेल तर स्वतःच्या गाडीतून जातो. तर स्वतःच्या गाडीतून जात असताना बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की आकाशामध्ये जो चंद्र आहे किंवा जो सूर्य आहे किंवा जे ढग आहे ते ढगसुद्धा काय करत आहे, आपल्याबरोबर पळत आहे. खरंच असं असतं का रे? नसतं. ढग जागेवरच असतात. पण आपल्याला मात्र असं वाटत असतं की अरे ढग आपल्याबरोबर चाललाय, चंद्र आपल्याबरोबरच चाललाय. असं नसतं. आणि ह्या प्रवास करत असताना किंवा आपल्या मामाच्या गावाला जात असताना आपण जो काही प्रवास करतो, या प्रवासामध्ये ह्या गाड्यांमधून प्रवास करत असताना आपल्याला आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी पाहायला मिळतात. या ठिकाणी पोएट देखील रेल्वेमधून जर्नीसाठी निघालेले आहेत आणि रेल्वेतून जर्नी करत असताना, प्रवास करत असताना जो सीन आहे, विंडोमधून जो त्यांना सीन दिसतोय, त्या सीनचं वर्णन डिस्क्राईब त्यांनी या ठिकाणी या पोएममध्ये केलेलं आहे. तर आपण ही पोएम या ठिकाणी आज पाहणार आहोत. सो टेक आउट युअर बुक्स, पेज नंबर 22.2.1 फ्रॉम अ रेल्वे कॅरेज. फर्स्ट I will read the lesson. You read the poem. Faster than ferries, faster than beaches, bridges and houses, hedges and ditches, and charging along like a troops in a battle, all through the meadow, the horses and the cattle. All of the sides of the hills and the plain fly as thick as the driving rain, and ever again in the wink of an eye, painted station whistle by. Here is a child who clambers and sclambers all by himself and gathering brambles. Here is a trump who stands and gazes, and there is a green for stringing the daisies. Here is a cart run away in a road, lumping along with a man and load. And here is a mill and there is a river, each a glimpse and gone forever. R.L. स्टीव्हन्सन. आपल्या या पोएमचे जे पोएट आहेत त्या पोएटचं नाव आहे R.L. स्टीव्हन्सन. स्टीव्हन्सन यांनी अतिशय सुंदर अशी ही पोएम की ज्याच्यामधून रेल्वेतून प्रवास करत असताना बाहेर जे वातावरण निर्माण झालेलं आहे, जो सीन त्यांना दिसलेला आहे, त्या सीनचं वर्णन डिस्क्रिप्शन त्यांनी या पोएममध्ये केलेलं आहे. द पोएट डिस्क्राइब्स मेनी सीन्स फ्रॉम द विंडो ऑफ रेल्वे कॅरेजेस. रेल्वे कॅरेज, रेल्वेमध्ये कंपार्टमेंट असतात. ह्या कंपार्टमेंटमध्ये बसल्यानंतर पोएटला बाहेर जो सीन दिसला, त्या सीनचं पोएम या ठिकाणी केलेलं आहे. तर आपण लाईन बाय लाईन, स्टांजा बाय स्टांजा एक्सप्लेनेशन पाहू. फास्टर दॅन फेरीज, फास्टर दॅन बीचेस. पोएट म्हणतात की ही जी माझी रेल्वे आहे, ही रेल्वे स्टेशनवरून निघालेली आहे आणि ती कशी निघालेली आहे? फास्टर दॅन फेरीज. फेरीज परी, आकाशातल्या ज्या परी आहेत त्या परींपेक्षा सुद्धा ही फास्टर आहे. पर्यांना चुटकीसरशी पर्या गायब होतात आणि एका ठिकाणून दुसरीकडे जातात. तशीच माझी ही रेल्वे देखील परीसारखीच फास्ट आहे आणि चुटकीसारखीशी ती एका ठिकाणाहून दुसरीकडे धावत निघालेली आहे. फास्टर दॅन विचेस. विचेस ज्यांच्यामध्ये जादू ताकद असते, शक्ती असते काहीतरी. तुम्ही बऱ्याच वेळा टी व्हीवरती सिरियल्स पाहता, त्यामध्ये तुम्ही विचेस आणि फेरीज पाहिलेले आहे. विचेस म्हणजे थोडक्यात की जी झाडूवर बसलेली असते, तिचं असं लांब असं नाक असतं, की जिला आपण काय म्हणतो, चेटकीन, जादूगारी. अशी जी चेटकीन आहे ती जशी झाडूवर बसून पटकन गायब होते, तशीच ही माझी रेल्वे देखील ह्या फेरीजसारखी, ह्या विचेससारखी फास्टर आहे. आणि ह्या फेरीज आणि विचेस जशा पटकन गायब होतात, तशीच ही माझी रेल्वे एका ठिकाणून दुसरीकडे पटकन गायब होते.
फर्स्ट 2 लाईन्स सगळ्यांना समजल्या असतील. ब्रिजेस अँड हाऊसेस, हेजेस अँड डिचेस. जशी जशी ही रेल्वे पुढे 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 सरकत आहे तसं तसं पोएटला या रेल्वेमध्ये बसल्यानंतर कंपार्टमेंटमधून आता वेगवेगळ्या गोष्टी दिसायला लागलेल्या आहेत. आणि सगळ्यात पहिल्यांदा त्यांना दिसलं आहे ते म्हणजे ब्रिजेस. ब्रिज, वेगवेगळे पूल. ही जी रेल्वे आहे ही वेगवेगळ्या ठिकाणाहून धावत निघालेली आहे. आणि धावत असताना सगळ्यात पहिल्यांदा ती काय करत आहे, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जे पूल आहेत, पूल जर खाली नदी असेल आणि नदीवरून जाण्यासाठी पलीकडे मार्ग तयार करायचा असेल तर पूल बांधले जातात. हे ब्रिजेस दिसले. हाऊसेस, छोटी छोटी मोठी मोठी घरं दिसली की ज्या घरांच्या समोर मुलं खेळत होती, आजीबाई काम करत होती. अशा प्रकारे ह्या ब्रिजेसचा हाऊसेसचं वर्णन केले. हेजेस अँड डिचेस. हेज म्हणजे अ लाईन ऑफ बुशेस और स्मॉल ट्रीज प्लांटेड व्हेरी क्लोज टुगेदर. झाडांची एका विशिष्ट प्रकारची झाडं लावलेली असतात आणि ही झाडं इतकी जवळजवळ लावलेली असतात की त्यांची एक पूर्ण रस्त्याने काय तयार होते, लाईन तयार होते. तुम्ही पण विशिष्ट प्रकारची नाही म्हणायचं या ठिकाणी, वेगवेगळ्या प्रकारची झाडं की जी झाडांची लाईन काय तयार झाली असते, रस्त्याच्या दोन्ही बाजूनी तयार झालेली असते. तुम्ही जेव्हा गावाला जाता त्यावेळेस गावाला जाताना बऱ्याच वेळा आपल्याला सगळ्या रस्त्यांनी झाडं एका लाईनी दिसतात, मग ती वेगळ्या वेगळ्या प्रकारची असते. ह्याला म्हणतात हेजेस. तर अशा प्रकारे हेजेस दिसले. अँड डिचेस. डिच, रस्त्याच्या दोन्ही बाजूला काय केलेलं असतं, पाईपलाईन टाकलेल्या असतात. कशासाठी, तर जे पाणी आहे ते पाणी वाहून जाण्यासाठी दोन्ही बाजूला पाईपलाईन करून मोठे मोठे खड्डे खणलेले असतात. त्याला थोडक्यात आपण ग्रामीण भागामध्ये किंवा आपल्या मराठी लँग्वेजमध्ये आपण त्याला गटर्स म्हणतो, गटार. ह्या गटारी त्याला दिसल्या. अशा प्रकारे ब्रिजेस दिसले, हाऊसेस दिसले. हेजेस म्हणजे झाडांच्या लाईनी दिसल्या आणि डिचेस म्हणजे दोन्ही बाजूला कॅनल, जमिनीमध्ये गटर्स खणलेल्या दिसल्या. अँड चार्जिंग अलॉंग लाईक अ ट्रूप्स इन अ बॅटल ऑल थ्रू द मिडो दो हॉर्सेस अँड अ कॅटल. पुढे गेल्यानंतर पोएटला काय दिसलेलं आहे, अँड चार्जिंग अलॉंग द हॉर्सेस अँड कॅटल. हॉर्सेस आणि कॅटल. हॉर्सेस मीन्स घोडे आणि कॅटल मीन्स गुरं, जनावरं. हे घोडे आणि जनावरं काय करत होते, जे मिडोज आहे, मिडो म्हणजे गवताळ प्रदेश. ह्या गवताच्या प्रदेशामध्ये की ज्या ठिकाणी पूर्ण गवत वाढलेलं आहे आणि हे गवत खाण्यासाठी हॉर्सेस आणि कॅटल्स एका लाईनमध्ये, जसे सोल्जर्स एका लाईनमध्ये व्यवस्थित त्यांच्या मार्चिंग ट्रूपमध्ये चाललेले असतात, त्याचप्रमाणे हे हॉर्सेस आणि कॅटल्स देखील ग्रास खाण्यासाठी एका लाईनमध्ये त्या मिडोजमध्ये निघालेले होते. मिडोज गवताळ प्रदेश, ज्या ठिकाणी खूप गवत वाढलेलं आहे त्या ठिकाणी हॉर्सेस आणि कॅटल्स सोल्जर्सप्रमाणे एका लाईनमध्ये जाताना दिसले. तर अशा प्रकारे फर्स्ट स्टांजामध्ये पोएटने आपल्याला सांगितलेलं आहे की माझी जी रेल्वे आहे ती रेल्वे फेरीज आणि विचेसपेक्षा देखील फास्ट आहे. पोएममध्ये पोएटची रेल्वे निघालेली आहे. पोएट रेल्वेमध्ये बसलेले आहेत. बसल्यानंतर त्यांना ब्रिजेस दिसले, हाऊसेस, हेजेस आणि डिचेस दिसले. त्यानंतर त्यांना बॅटलमध्ये, वॉरमध्ये जशा पद्धतीने सगळे सोल्जर्स एका लाईनमध्ये चाललेले असतात, एकदम चार्जिंग केल्यासारखे, हातापायाची हालचाल एकदम सेम, त्याच पद्धतीने गवताळ प्रदेशाकडे गवत खाण्यासाठी, मिडोमध्ये गवत खाण्यासाठी हॉर्सेस आणि कॅटल्स, गुरं आणि घोडे त्यांना जाताना दिसले. ऑल ऑफ द साइड्स ऑफ द हिल्स अँड द प्लेन्स फ्लाय ॲज अ थिक ॲज अ ड्रायव्हिंग रेन. द ट्रेन पासेस हिल्स अँड प्लेन्स. पुढे हळूहळू ह्यांची ट्रेन पुढे सरकत आहे आणि ती वेगवेगळ्या डोंगर दऱ्या पार करत 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 पुढे चाललेली आहे. हिल्स आणि प्लेन्स, डोंगर आणि मैदानी प्रदेश पुढे पुढे चाललेली आहे. द साईड देअर फ्लाय अवे ॲज अ थिक ॲज हेवी रेन्स. हळूहळू हळू जसा पाऊस एकदम कोसळायला सुरुवात होतो आणि तशीच ही रेन एकदम धावत सुटलेली आहे आणि धावत 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 ही रेल्वे तिचं जे स्टेशन आहे ते स्टेशन ती गाठणार आहे. नाऊ अँड अगेन ॲज अ ड्रायव्हिंग रेन अँड एव्हर अगेन अँड विंक ऑफ अन अँड पेंटेड स्टेशन विसल बाय. आणि थोड्याच वेळात आपल्या डोळ्याची पापणी लवते न लवते, म्हणजे एकदम काही सेकंदभरात, विंक ऑफ अन आय म्हणजे काही सेकंदात ही जी रेल्वे आहे ती एक स्टेशन सोडून पुढच्या नवीन स्टेशनवर जाऊन
पोचते. पेंटेड स्टेशन व्हिसल्स बाय. अशा स्टेशनवर जाऊन पोचते की जे स्टेशन रंगीबेरंगी आहे. रंगीबेरंगी म्हणजे काय, कलर दिलेला आहे का, नाही. त्या ठिकाणचं वातावरण तसं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घातलेली मुलं आहेत, दुकानं आहेत, त्यामुळे तिथलं वातावरण तसं झालेलं आहे. अँड व्हिसल बाय. व्हिसल शिट्टीचा आवाज त्या ठिकाणी सगळीकडे येतोय. कोण ओरडतंय, कोण काय करतंय, कोण काय करतंय. आणि जेव्हा रेल्वे त्या स्टेशनवर पोहोचते त्यावेळेस रेल्वेचा आवाज येतो, एक विशिष्ट प्रकारचा, रेल्वेची शिट्टी वाजते. तर कमी क्षणात एका काही मिनिटामध्येच रेल्वे एक स्टेशन सोडून दुसऱ्या स्टेशनवर जाऊन पोहोचलेली आहे आणि त्यामुळे शिट्ट्यांचा आवाज सुरू झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण पहिल्या या 2 स्टांजा पाहिलेल्या आहे. त्यानंतर नेक्स्ट 3rd स्टांजा. हिअर इज अ चाइल्ड हू क्लॅम्बर्स अँड स्क्लॅम्बर्स. आता त्या स्टेशनवर काय दिसलेलं आहे, सडनली वन्स इज अ चाइल्ड. एक छोटं बाळ दिसलेलं आहे, एक छोटा मुलगा दिसलेला आहे. ऑल बाय हिमसेल्फ क्लाइम्बिंग विथ डिफिकल्टी अँड गॅदरिंग बुशेस विथ ब्लॅकबेरीज. हू क्लॅम्बर्स अँड स्क्लॅम्बर्स. हा जो मुलगा आहे हा क्लॅम्बर आणि स्क्लॅम्बर. क्लॅम्बर म्हणजे त्याच्या आईने त्याला उचलून घेतलेला आहे किंवा तो त्याच्या आईला उचलून घेण्यासाठी वरती चढण्यासाठी प्रयत्न करतोय. आणि स्क्लॅम्बर्स म्हणजे स्वतः खूप प्रयत्न करणे, वरती चढण्यासाठी प्रयत्न करणे. त्याच्या आईने उचलून घ्यावा म्हणून तो त्याच्या आईच्या आजूबाजूला गोल 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 फिरतोय आणि रडतोय. त्याला उचलून घेण्याची इच्छा आहे. ऑल बाय हिमसेल्फ अँड गॅदरिंग ब्लॅकबेरीज. आणि त्याच्या आजूबाजूला काय झालेलं आहे, सगळं गर्दीचं वातावरण झालेलं आहे. जसं काही एक झाड आहे आणि त्या झाडाला खूप ब्लॅकबेरीज आलेले आहेत आणि त्या ब्लॅकबेरीज सगळ्या बाजूंनी काय झालेले आहेत, काट्यांनी भरून गेलेले आहेत. तसंच इथे एक छोटं बाळ आहे. ते छोटं बाळ त्याच्या आईच्या जवळ आहे. आजूबाजूला खूप गर्दी आहे आणि बाळाला असं वाटतं की आईने काय करावं, मला उचलून घ्यावं. Then one might see a jobless. Here is a tramp who stands and gazes, and there is a green for stitching the daisies. पुढे गेल्यानंतर तर काय दिसलेलं आहे, अ ट्रॅम्प. ट्रॅम्प मीन्स भिकारी, जो इकडे तिकडे, त्याला घर नाही आहे, त्याच्याकडे पैसे नाही आहेत, कोणत्या प्रकारचा जॉब नाही आहे आणि तो एका ठिकाणाहून दुसरीकडे पैसे गोळा करत काय करत आहे, फिरत आहे, त्याला म्हणतात भिकारी. असा हा भिकारी दिसलेला आहे. तो शांतपणे उभा आहे आणि इकडे तिकडे बघतोय, कुणी मला काही देतं का, कुणी मला काही देतं का. अँड देअर इज अ ग्रीन फॉर सायटिंग द डेझियस. हळूहळू ट्रेन पुढे निघालेली आहे. पुन्हा ग्रीनरी दिसायला सुरुवात झालेली आहे. स्टेशन आता मागे पडायला लागलेलं आहे आणि सगळीकडे आता ते लेखकाला, पोएटला डेझीसची फुलं दिसायला लागलेली आहे. डेझी व्हाईट रंगाची पाकळ्या असलेली आणि जी फुलं रस्त्याच्या कडेने गवतामध्ये बरीचशी आपल्याला डोलताना दिसतात, छोटी छोटी अशी फुलं लेखकाला आता दिसायला लागलेली आहेत. अँड लास्ट स्टांजा. हिअर इज अ कार्ट रन अवे इन द रोड. पुढे गेल्यानंतर लेखक आहे कार्ट मीन्स बैलगाडी, घोडागाडी की जी रस्त्याने पळत आहे. मूव्हिंग इन अ लंपिंग अलॉंग विथ अ मॅन अँड लोड. आणि ह्या गाडीमध्ये माणूस आणि त्याच्यासोबत त्याचं भरपूर असं सामान ही बैलगाडी काय करत आहे, ओढत आहे, वाहत आहे त्या माणसाचं सामान. देअर इज अ मिल. पुढे गेल्यानंतर तर एक मिल दिसलेली आहे. मिल गिरणी, कारखाना असेल. अँड देअर इज अ रिव्हर. आणि काही वेळानंतर एक रिव्हर दिसली. ईच अ ग्लिम्पस अँड गॉन व्हेअरएव्हर. लेखकाला खूप वाईट वाटतंय. लेखक शेवटी म्हणते हे सगळं क्षणिक आहे. ग्लिम्पल्स काही मिनिटांपूर्वीच दिसणार आहे, काही क्षणापुरतंच दिसणार आहे आणि थोड्याच वेळात ते सगळं गायब होणार आहे. आपण देखील प्रवास करतो. आपल्याला एखादं शेत खूप आवडतं, रस्त्याने जाताना एखादं शेत दिसतं, एखादी छान गोष्ट दिसते, आपल्याला ती खूप वेळ पाहत बघायची असते, पण गाडी पुढे चालत असते, आपल्याला ती गोष्ट काही क्षणापुरतीच दिसते, ती गोष्ट मागे पडून जाते आणि मग आपल्याला खूप दुःख होतं. अरे उगीचच गाडी पुढे सरकली, मला तर अजून खूप वेळ तिथं पाहायचं होतं, ते काय दिसतंय ते. छोट्या मुलांना खूप उत्सुकता असते खिडकीतून बाहेर पाहण्याची, काय काय दिसतंय. आणि त्यांना जर एखादी वेगळी गोष्ट बाहेर पाहायला मिळाली तर त्यांना ती खूप वेळ पाहण्याची इच्छा असते, पण गाडी काही आपण थांबवू शकत नाही. गाडी पुढे पुढे चालतच राहते आणि शेवटी लेखकाला खूप दुःख होते आणि लेखक म्हणतो की हे खूप क्षणिक आहे, काही मिनिटासाठीच दिसणार आहे आणि ते कायमचे नंतर
परत गायब होणार आहे, ते कधी परत मला दिसणार नाही. अशा प्रकारे पोएटने या पोएममध्ये रेल्वे कॅरेजमध्ये बसल्यानंतर बाहेरचा जो सीन त्याला दिसलेला आहे त्याचं सुंदरसं असं वर्णन केलेलं आहे की माझी जी रेल्वे आहे ती. द पोएट डिस्क्राइब मेनी सीन्स फ्रॉम द विंडोज ऑफ अ रेल्वे कॅरेज. He says that the train runs faster than magical creatures such as fairies and witches. He sees bridges and houses, hedges and ditches. The horses and cattle in the meadows seem to run away as if they were soldiers on a battlefield. The train passes hills and plains. The sights there fly away as thick as heavy rains. Now and again, petrol stations pass by even before one wing can wing. As the train passes this station, the whistles of the engine is heard. Suddenly one sees a child all by himself, climbing with difficulty and gathering bushes with blackberries. Then one might see a jobless person standing and gazes. This will be followed by green grass which children used to string daisies. Now one sees a cart running away in the road, moving in a jerk as carries man and load. Then one spot a mill followed by a river. Each sight is seen for a very short time and then it is gone forever. R.L. स्टीव्हन्सन. तर अशा प्रकारे स्टीव्हन्सन यांनी ही सुंदर पोएम आपल्याला अभ्यासासाठी दिलेली आहे. आय होप तुम्हाला ही सगळ्यांना पोएम समजली असेल. हिअर इज सम डिफिकल्ट वर्ड्स. पेरिस परी, विचेस जादूगार चेटकिन, ब्रिजेस सॉरी या ठिकाणी माझ्याकडून ब्रिजेसचं स्पेलिंग थोडंसं चुकलेलं आहे, तुम्ही तेवढं ते फक्त करेक्ट करून घ्या. BRI ते चुकून IR झालेलं आहे. ब्रिजेस पूल, हेज अ लाईन ऑफ बुशेस or small trees, ditches a long narrow open canal dug into the ground, troops group of soldiers, battle war, meadow a field with grass या ठिकाणी W राहिलेला आहे तो Q झाला. cattle animals, whistle शिट्टी, tramp a wanderer म्हणजे जॉबलेस पर्सन की ज्याला कोणत्याही प्रकारचा जॉब नाही आहे. glimpse something that you see for a short time. Write these words in your notebook. Okay, thank you.